गोगलगाय, वाणी, पैसा यांसारख्या किडी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, मूग उडीद असू द्या किंवा कोणतंही पीक असू द्या, सुरुवातीच्या काळामध्ये जर्मिनेशन झाल्या यांसारखे जे काही या पिकाचे जे शेंडे आहेत तर ते खाऊन घेतात. तर राम मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या कृषी मित्र विशाल या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून गोगलगाय, वाणी, पैसा याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकता, कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, अतिशय थोडक्यात सांगतो. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे लागवड पेरणी करून झाल्या 1 ते 2 दिवसामध्ये किंवा जर्मिनेशन झाल्यानंतर, उगवण झाल्यानंतर आपल्याला काही उपाययोजना तिथं तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गॅस पॉयझन युक्त काही कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध असतात. गॅस पॉयझन युक्त म्हणजे दाणेदार स्वरूपातले काही कीटकनाशकं उपलब्ध असतात. तर आपल्याला याचा तिथं वापर करणं गरजेचं आहे. जर फक्त गोगलगाय या किडीचा जास्त प्रॉब्लेम असेल तर अशा टायमाला तुम्ही मेटाहायल्डिहाइड हा घटक असलेलं जे PI कंपनीचं स्नेल किल या नावाचं एक औषध येतं पहा, तर 600 ते 700 ग्राम तुम्ही स्नेल किल आपल्या शेतामध्ये फेकू शकता. याच्या अशा छोट्या छोट्या वड्या असतात. तर याच्या वासानं जी गोगलगाय आहे तर ती आपल्याला 100% कंट्रोल झालेली पाहायला मिळते. परंतु गोगलगाय सुद्धा आहे, वाणी सुद्धा आहे, पैसा सुद्धा आहे. यांसारख्या किडीचा जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर एक कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये क्लोरोपायरीफॉस हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही दाणेदार स्वरूपात कीटकनाशक येतं पहा, तर दाणेदार स्वरूपातल्या कीटकनाशकाचा आपल्याला तिथं वापर करायचा आहे. हे कीटकनाशक आणायचं आहे, मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो कार्बोफ्युरॉन हा घटक असलेलं सुद्धा काही दाणेदार स्वरूपातले कीटकनाशक उपलब्ध आहेत. तुम्ही त्याचा सुद्धा मातीमध्ये मिक्स करून आपल्या शेतामध्ये फेकून देण्यासाठी वापर करू शकता. हे उग्र गॅस तयार करतात आणि गॅस तयार झाल्यामुळं आपल्या शेतामध्ये यांसारख्या किडी येत नाही आणि जरी आल्या असेल तर त्या उग्र गॅसमुळं ह्या ज्या किडी आहेत तर ते आपल्या शेतामध्ये मरण पावलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतात. किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचं पीक 15-20 दिवसाच्या आसपास गेलेलं आहे तर अशा टायमाला तुम्ही काही कीटकनाशकाचा फवारणीमध्ये सुद्धा वापर करू शकता, ज्याच्यामध्ये लॅम्डासायलोथ्रिन, थायमाथॉक्झाम यांसारख्या घटक असलेलं आलिका या कीटकनाशकाचा वापर करा. 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याचा फवारणीमध्ये वापर केल्याचा 3-4 फायदे होतील. एकतर गोगलगाय, वाणी, पैसा ह्या किडी महत्त्वाच्या तर कंट्रोलमध्ये येतीलच, त्याच्यासोबतच आपल्या सोयाबीन असू द्या, मूग उडीद असू द्या यांसारख्या पिकाच्या पानांवरती पान खाणारी अळी असते, त्याच्यासोबतच यांसारख्या पिकांमध्ये खोड पोखरणारी किंवा खोड किडीचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. तर या किडीसुद्धा आपल्याला तिथं 100% नियंत्रण झालेले पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, जर तुम्ही या किडींवरती त्रस्त झाले असाल, कंट्रोल मिळत नसेल तर ही उपाययोजना आवर्जून करून पहा. भरपूर सारे शेतकरी काही कीटकनाशकं तुमचं गहू असेल किंवा तांदूळाच्या बियाण्याला तिथं चोळतात आणि आपल्या शेतामध्ये फेकून देतात. याने सुद्धा कंट्रोल होतं पहा. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपल्या शेतामध्ये येणाऱ्या ज्या काही पक्षी असतील किंवा काही जंगली प्राणी असतील तर त्यांनी जर या गहू किंवा तांदळा जर खाल्लं तर ते सुद्धा तिथं मरण पावू शकतात. त्याच्यामुळे हा प्रयोग तर शक्यतो करू नका. परंतु जे काही मी तुम्हाला दुसऱ्या मातीमध्ये मिक्स करून जी ट्रीटमेंट सांगितली किंवा आपलं फवारणीचा जो उपाय सांगितला तर यांसारखे उपाय आवर्जून करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा तुमचा आवडीचा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तोपर्यंत राम.